एक पहारेकरी ज्याने छत्रपतींनाही नाही म्हटलं. भल्या दुपारी छत्रपती शिवाजी महाराज एका मोठ्या मोहिमेवरून राजगडावर आपल्या सैन्यासह परतत होते. सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकत होता. लवकर चला. राजगड अजून दूर दिसत होता. महाराजांनी परिस्थिती पाहिली आणि गडाच्या रस्त्यात येणाऱ्या गढीवर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. रात्र झाली. ते गढीजवळ पोहोचले, पण दरवाजा बंद होता. आता काय करायचं? सैनिक कुजबूज करू लागले. राजे, आता काय करणार? दरवाजा उघडा. कोणी आहे तिकडे? तुम्ही कोण हायसा? अरे मी शिवाजी राजे. असं कुणी बी महाराज म्हणत आत शिरायचं. काय करायचं आता? रात्र झाली आहे, दरवाजा बंद आहे. अरे उघड दरवाजा. मीच आहे तुमचा महाराज. तुम्ही कुणी बी असा, पण दरवाजा उघडायचो नाही. सांज पडल्यानंतर थेट उजाडेस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचो नाही. हाय हुकूम महाराजांचा. ठीक आहे, जशी तुमच्या महाराजांची इच्छा. रात्रभर महाराज आणि त्यांचं सैन्य गडाच्या बाहेरच थांबले, शेकोटी पेटवून गप्पा मारत. पहारेकरी महाराजांना ओळखत नव्हता, तर महाराजांचा आवाज तरी काय ओळखणार? त्याला वाटलं शत्रूची काही चाल असेल, आणि महाराज थंड वारा, अंधार आणि शांतता यात शांत बसून होते. काय सांगू, हेच का आपले खरं महाराज असतील? नाही नाही, असं कसं शक्य आहे? सूर्याची पहिली किरण गडावर पडली. गडाला जाग आली. दरवाजा उघडला गेला. राजे गडात प्रवेश करतात. पहारेकरी थक्क झाला. महाराज, माफ करा मला, मी तुम्हाला ओळखलंच नाही. तू तुझं कर्तव्य निभावलं. जर तू रात्री दरवाजा उघडला असतास तर तू माझा नव्हे, स्वराज्याचा विश्वासघात केला असतास. हे ऐकून पहारेकरी पूर्णपणे भावुक झाला. डोळ्यात अभिमान, मनात समाधान. अशा निष्ठावान माणसांमुळेच स्वराज्य उभा आहे. महाराजांनी आपल्या गळ्यातला हार काढला आणि त्या पहारेकऱ्याच्या गळ्यात घातला. महाराज पुढे निघाले आणि संपूर्ण गडात एकच आवाज घुमला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.